आज ना घरची सर्व कामे मलाच करावी लागणार होती. ऍक्च्युली काय झालं, आई पप्पा एका कामासाठी बाहेर गेले होते, त्यामुळे आज सर्व माझ्यावर होते. सो कुठून सुरुवात करावी हा विचार करत होते, तेवढ्यात फिश टँक दिसला. मग फिशला फूड टाकूनच सुरुवात करावी असं म्हणत मी फ्रेश व्हायला गेले. मग पटकन आल्यानंतर स्किन केअर केलं. कसं आहे ना, आपण दिवसभरात आपल्या स्वतःसाठी अजिबात वेळ काढत नाही. स्वतःला सुद्धा आपण पॅम्पर केलंच पाहिजे. मग काल विधीचे पप्पा आले होते, म्हणून भरपूर कपडे होते धुवायचे. सो आधी ते काढून मशीनला लावून घेतले आणि मग झाडू मारून देवपूजा करून घेतली. मग आठवले मी आज पाणीच नव्हते प्यायले. मग पटकन आवळा ज्यूस घेतला. ते काय ना, ते मला अजिबात गरम पाण्यामध्ये आवडत नाही, सो मी तो थंड पाण्यातच घेते. वातावरण बघा किती मस्त झालंय. मग झाडांची थोडी पेटपूजा केली आणि नंतर मग स्वतःची पण करून घेतली. तोपर्यंत विधी तुटला. थोडे त्याचे लाड करून मग कपडे वाळत घालायला आले. तेवढ्यात मला ही फुलं दिसली. ही फुलं किती सुंदर वाटतात ना, पण मला ह्याचं नाव काय माहित नाही. तुम्हाला जर ह्याचं नाव माहित असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मग त्याचं थोडंसं आवरून दिलं आणि ब्रश करायचा का असं म्हणताच तो लगेच पळत येतो, कारण की हा आमचा खूप आवडीचा विषय आहे. कारण पाण्यात खेळायला मिळतं ना. मग त्यानंतर त्याला लोचे रागी कुकीज दिले, ज्यामध्ये काहीच प्रिझर्वेटिव्ह ऍड नाहीयेत. सो मला त्यांच्या ब्रँडवरती ट्रस्ट आहे. सो मी सुद्धा त्याला हे कुकीज नक्की खायला देते. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या बेबीला छोट्या किंवा मधल्या भुकेसाठी हे नक्की ट्राय करून बघा. मुले खूप आवडीने खातात. मग मी त्याला नाश्ता करायला किचन मध्ये गेले. आज मी त्याला पॅनकेक बनवले होते. तुम्हाला सुद्धा त्याची रेसिपी हवी असेल तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईन. मग त्याचेच आवरून मी बेडरूम आवरायला गेले. तोपर्यंत काय झाले काय माहिती, आम्हाला रडू आले. मग त्याला थोडा वेळ घेतले आणि त्याला व्हेजिटेबलची खिचडी बनवायला घेऊन गेले. मग ते त्याला खाऊ दिले आणि आमचं जेवण बनवून आम्ही सुद्धा जेवायला बसलो. तोपर्यंत विधीतला झोप आली होती. तो किरकिर करत होता. मग त्याला झोपवलं आणि मग किचन आवरून हॉलमध्ये आले आणि समोर दिसला हा राडा. मग काय, एक चुटकी वाजवली आणि सर्व क्लीन करून घेतलं. ह्यांनी खाली गेले होते तर आईस्क्रीम घेऊन आले होते. मग आम्ही ती एन्जॉय केली. संध्याकाळी आम्ही विधीतला सुवर्णप्राशन द्यायला घेऊन गेलो. सुवर्णप्राशन काय असते, त्याचं बेनिफिट काय असतं, ते कधी देतात, याचा एक व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे. सो तुम्ही तिथे जाऊन नक्की बघा. मग जाताना आम्ही बर्गर घेतला. विधीच्या पप्पांनी तो काही खाल्ला नाही, कारण की त्यांचं जिम डाएट चालू आहे. मग जाताना आम्ही मस्तानी पार्सलच घेऊन गेलो. मग घरी येऊन विधीतला आणि त्याच्या पप्पांना जेवण दिले. मी ऑलरेडी फुल होते. मग आवरून आम्ही मस्तानी खायला बसलो. आणि असा होता आजचा आमचा दिवस. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.